एनिमिया पण बऱ्यापैकी होतो कारण अगेन ब्लीडिंग इरेग्युलॅरिटीज चालू होतात ना, तुमच्या पिरियड्स इरेग्युलॅरिटीज चालू होतात. तर जर ब्लीडिंग एक्सेसिव्ह होत असेल तर त्याच्यासोबत मग एनिमिया आला. मेटाबॉलिझम अफेक्ट व्हायला लागतं. तुमचं B12 ऍब्झॉर्प्शन. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की मी आयर्न खाल्लं म्हणजे मला अॅनिमिया होणार नाही. नाही, तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी आयर्न बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होत नाही म्हणून आहे का आयर्न इंटेकच कमी आहे? अच्छा, कदाचित तुम्ही आयर्न भरपूर घेत असाल पण ते पण ऍब्सॉर्ब नाही होते. ऍब्झॉर्ब होत नाहीये कारण B12 डेफिशियन्सी आहे. ओ Have mercy on yourself and आणि your body and get a routine every once a year by default. Get your blood sugar, your cholesterol, liver functions, your CBC. मग त्याच्यात तुमचं आयर्न आलं, HB आलं, RBC, WBC काउंट्स आले, हे सगळे आले. Please get those done. Add 2 more, म्हणजे actually 3 more. B12, कॅल्शियम आणि D3. D3. फॉर शुअर करून घ्या. पोस्ट 40, do not forget to have a pap smear Hmm. and a mammogram. Yes. These are important tests.